मुंबईतील रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना चालना देण्यासाठी आम्ही खासगी बिल्डरवर अवलंबून न राहता म्हाडा, SRA, सिडको, MMRDA, महाप्रीत यांना एकत्र करून रखडलेले प्रकल्प मार्गी लावू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. सन्मान्य सदस्य वरुण सरदेसाई यांनी गोळीबार हार पूर्व विकासक शिवालिक यांच्या रखडलेल्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये लक्षवेधी मांडलेली आहे. या बाबतीमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे. पण तरी सुद्धा या ठिकाणी 2-3 मुद्दे जे आहेत, पात्र झोपडीधारकांच्या वारसांनी जे वारसाबाबतचे प्रमाणपत्र आणि भाड्याचा एक मुद्दा उपस्थित केलेला आहे. मृतांचा आणि झोपडी खरेदी विक्री बाबत अभय योजनेच्या बाबतीत एक विषय होता. आपण त्याला मला वाटतं 3 महिने मुदतवाढ आता दिलेली आहे. आणखी नाही, मग त्याच्यावर संबंधित लोकांना बोलवू, आपण एक बैठक घेऊ आणि या बैठकीमध्ये हा जो विकासक आहे, हा विकासक बार चार्ट प्रमाणे काम करू शकेल की नाही याची एक खातरजमा करून घेऊ आपण. आणि खातरजमा करून घेऊ आणि समजा तो बार चार्ट प्रमाणे काम त्याची प्रगती नसेल तर त्याच्यामध्ये दंडाची प्रोव्हिजन असेल तर त्याच्यामध्ये दंडात्मक कारवाई देखील आपण करू शकतो का, या बाबतीत देखील आपण विचार करू. ते आता यांनी काही घर बांधून झालेलं आहे आणि कोर्टामध्ये हे मॅटर असल्यामुळे कोर्टात ॲफिडेव्हिट दिल्यामुळे त्यांनी त्याचा बारचार्ट दिलेला आहे. बाबा या प्रमाणे आम्ही घर बांधून देऊ. आता त्यामुळे आपण याची एक बैठक घेऊ. या बैठकीमध्ये आपण खात्री आपल्याला जर पटली की बाबा हे घर बांधू शकतो किंवा हा एवढी 5281 घरं बांधू शकत नाही, तर आपण त्याप्रमाणे जर त्याच्या बारचार्ट प्रमाणे त्यांनी काम केलं नाही तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई पण करू शकतो. आणि पुढची देखील प्रक्रिया जी आहे कारवाईची ती देखील आपल्याला करू शकतो. कारण शेवटी आपल्याला जी लोक तिथून बाहेर गेलेली आहेत ही लोक महत्वाची आहेत. त्यांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी आणणं हे सरकारचं धोरण आहे. कारण मी मगाशी म्हटलं अगोदर की जेवढे रखडलेले प्रकल्प आहेत, सोडून गेलेले बिल्डर, ते बाकी सगळे जे असेच हवालदिल झालेत, कोण गेला बदलापूर, नालासोपारा, या सगळ्यांना न्याय द्यायचा असेल ती या प्रकल्पांना चालना देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आम्ही फक्त प्रायव्हेट डेव्हलपरवर अवलंबून न राहता म्हाडा, SRA बरोबर सिडकोला पण घेतलं, MMRDAला घेतलं, BMC हद्दीतले BMC घेतलं, MIDCला देखील घेतलं, महाप्रीतला घेतलं, या सर्व संस्थांना एकत्र करून रखडलेले प्रकल्प टेकओव्हर करणे आणि ते मार्गी लावणे, त्यांना भाडं देणं, या सगळ्या प्रक्रियेला आपण चालना दिलेली आहे. त्यामुळे हा देखील विषय गंभीर आहे. या बाबतीत देखील आपण एक बैठक घेऊन याच्यामध्ये आपण खात्री करून घेऊ. कोणी बिल्डर असू द्या, कोणाचाही असू द्या, त्याच्यामध्ये आपल्याला सर्वसामान्य माणूस जो रहिवासी आहे तो महत्वाचा आहे आणि त्याला केंद्रबिंदू मानून आपण निर्णय घेऊ. त्याचबरोबर गुन्ह्या नोंदच्या संदर्भामध्ये आपण जो मुद्दा उपस्थित केला आहे, जर नॉन कॉग्निजेबल गुन्हे असतील तर त्याच्यामध्ये मी ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना सांगतो, तपासून घेऊ आणि ते पुढची प्रक्रिया करू आपण काढण्याची.